चला मटणाची तयारी झालेली आहे. आपला टोपही गॅस चालू झालेला आहे. आज तुमच्या समोर पुन्हा एकदा माझी आई मटण जे गावरान मटण आहे ते करण्याचे प्रयत्न करत आहे. तेल घेतलेलं आहे आपण 2 चमचे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा हिंग घेतलेलं आहे. अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. कांदा टाकते. त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा आता का वाटणार मध्ये टाकत नाहीत का? कांदा घट्ट होण्यासाठी कांदा आपण किती कांदे घेतलेले? एकच कांदा. मॅरिनेट केलेलं आहे. मटण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तो एकजीव करून घ्यायचा आहे. मसाला टाकून बटाटी टाकलीस तरी चालते. आपल्याकडे बटाटी जास्त 2 चमचे मसाला 2 चमचे आपण आगरी मसाला आपण टाकत आहोत. मसाला शिजेपर्यंत शिजेपर्यंत आपण मंद आचेवर ठेवायचं आहे पूर्ण. आणि त्याच्यावरती झाकण मारून वरती पाणी ठेवायचं, वाफेवरती शिजवायचं.
तेव्हापर्यंत मी 2 प्रश्न विचारतो तुला. आता हे मटणाचं काय महत्व आहे, म्हणजे आपले सण वगैरे आपण जी साजरी करतो तर त्यांचं काय महत्व आहे, किंवा आपण ज्या मेजवान्या बनवतो तर त्यांचं काय महत्व आहे, आणि मुलीला आपल्या आगरी संस्कृतीमध्ये काय महत्व आहे ते जरा आपल्या लोकांना जरा कळू दे. म्हणजे का बोलवलं जातं? सणाला बोलवतात म्हणजे मूल पाठवतात. म्हणजे पाठवणी म्हणजे कोणतरी आणायला जातो. मूल पाठवतात. म्हणजे आपल्या आगरी संस्कृतीचे, म्हणजे आगरी लोकांचं मुलीवर खूप प्रेम असल्यामुळे ती मुलगी आपल्या सासरी गेलेली असते, तर सासरवरून तिला कसं बोलावणं होईल त्यासाठी मला वाटतं हे जे सण आहेत, म्हणजे आपले जे सण आहेत, गणपती घ्या किंवा आगरी लोकांमध्ये सणांना का महत्त्व दिलं जातं, तर हे सण मला वाटतं मी वाचलेलं पण आणि तू बऱ्याच वेळा सांगितलेलं आहेस. प्रत्येक सणाला मूल पाठवतात म्हणजे आणायला जातात, तिला आणायला जातात. म्हणजे मुलीच्या घरचं कसं चाललंय, तिचं काय गोष्टी आहे, तिला कमी जास्त काय आहे, ह्या आपल्या 2 दिवस अगोदर आणायला जातात. म्हणजे तिचा घरात काय चाललंय ते पण बघायला भेटते. घरात म्हणजे मुलीकडे काय चाललंय हे याच्यासाठी आपण हे सण साजरे करतो. मग ती सणाच्या दिवशी येते. मग ते बोलावणं पाठवलं जातं, म्हणजे एक मुलारी पाठवलं जातं. आणि त्या मेजवान्या म्हणजे एखादे मटण, आता गटारीचं घे, तिला कदाचित तिथे आपल्या आईला वाटतं की तिला तिथे त्या गोष्टी लपून छपून कराव्या लागत असतील किंवा बंधनात कराव्या लागत असतील, तर आपल्या घरी ती कोणत्या बंधनात राहत नाही, म्हणून तिला ते बोलावलं जायचं मटणासाठी. जावयांना बोलावलं जातं, म्हणजे तिची हालचाल विचारली जाते. तर एवढं सणांना महत्व, म्हणजे त्या लोकांनी काय विचार केला असेल, म्हणजे आपले जे जुने लोक आहेत की सणांना महत्व का, तर आपल्या कुटुंबियांना विचारण्यासाठी, एकत्र येण्यासाठी आपण सणांना महत्व देतो. पण ते आत्ता काही होत नाही असं तुला वाटत असेल, किंवा आपल्याला एवढे आपण एकत्रित जेवण करतो पण आता जेवायला कुटुंबीय जास्तीत जास्त नसतात, पण तरी पण सण आहेत. तर माझं आणि आपलं दोघांचंही म्हणणं आहे की आता जेवढी सण आहेत त्या सणांना माझ्या मते तुम्ही एकत्र आलं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी ते सण कशासाठी ठेवलेले आहेत, तर आपण सगळे एकत्र देण्यासाठी ते ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे समाज टिकतो, माणूस टिकतो, आणि हे घर पण राहते. आता गावी आल्यानंतर 1-2 माणसं असतात. कोकणात तर तुला माणसं दिसणारच नाही, कधीतरी वर्षातून जातात. पण ही सण पहिला कोकणातही साजरी व्हायची, पण आता कुठंच होत नाही. आपण आता मुंबईपासून जवळ असल्यामुळे आपली लोक येतात तरी, पण आपल्या बहिणींना वगैरे बोलावणं धाडलं पाहिजे आणि बोलवलं पाहिजे, नाही तर वर्षानुवर्ष आपल्या बहिणी का आपल्या घरी येणार नाही. तर पाणी, आता काय थोडं पाणी ओतते, रस्सा थोडासा वाढवायचा आहे. तर हे आपण आता मटण थोड्या पद्धतीत करतोय. तर आपण त्या दिवशी दाखवलं एवढं 200 किलो 250 किलो मटण होतं, तर त्यामध्ये पूर्ण समाज एकत्र येऊन जेवला जातो. म्हणजे ते त्या पद्धतीने त्याने विचार केलेला होता. आता मटण हळदीला आपण पहिला करायचो नाही, पण आता करतात. पण विचार तेच आहेत की सगळ्यांनी एकत्र यावं, माझ्या मुलाला आशीर्वाद द्यावा, यासाठी केलेला तो अट्टाहास होता. उगाच वायफळ खर्च नव्हता, त्याच्याने आशीर्वादही मिळालेले आहेत. तर आता ह्या सगळे संबंध, सगळे सोयरे एकत्र ठेवण्यासाठी हे सगळे मेजवानी आहे. तर आपण ती पुढे बघूया की आपलं ते मटण कसं होतंय. त्याच्यामध्ये आम्ही बटाटी टाकतोच, आणि ते आता बटाटी टाकते मम्मी. आता आईच्या ज्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत ते तिला कदाचित मांडता येत नाहीत कधी कधी, पण त्या गोष्टी मला माहिती आहेत, त्या मी तिच्या थ्रू मांडत आहे. आपण हे जेवण शिकत नाहीयेत,
हे जेवण आपण शिकत नाहीत, आपण त्याच्या मागचा जो उद्देश आहे, तो जेवण बनवण्याच्या मागचा जो उद्देश आहे आणि सणवारांचा उद्देश आहे, आणि जे मटण मेजवानी किंवा गटारी घ्या, आमच्या इथे पोपटी बनवली जाते, त्या पोपटीचा उद्देश 4 माणसं एकत्र येऊन प्रत्येक सीझनला काही ना काही सण आणि घरी सर्वांना एकत्र बोलवण्याचं कारण मिळतं. हे कारण चांगल्यासाठी आहे, उत्तम आहे, म्हणून ते आपण पुढे आपल्या पिढीने राखलं पाहिजे. नाहीतर आपले नातेवाईक आपल्याला कधीच मिळणार नाहीत. बटाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बटाटी मिक्स करायला लागेल आणि खोबरं घेतलेलं आहे, खोबरं बनवलेलं आहे. रस्सा पाहिजे होता. आणि चवीनुसार आपल्या चवीला जेवढं लागेल तेवढं मीठ आपण, हे मीठ ज्याचं उत्पादन, ज्याचा जनक हा आगरीच आहे. मिठागरे, ज्याची आगरी लोकांची ही मिठागरे होती, अजूनही आहेत, कमी झालेली आहेत, परंतु हा आमचा पिढ्यानपिढीचा असलेला उद्योगधंदा होता आणि आहे. मच्छीमारी, मिठाचे आगरे, शेती आणि असा, आणि ह्याच्यावरती मेहनत करणारी जी माणसं आहेत, कष्टकरी, त्यांच्यासाठी मसालेदार आणि आगरी मसाले असलेलं हे जेवण, याच्याने काम करण्यासाठी उत्स्फूर्तता मिळते. तर आपण याच्यामध्ये आगरी गरम मसाला टाकायचा, आणि गरम मसाला टाकलेला आहे, एक अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आणि पूर्ण घाटी मारून घ्यायची आहे. आणि त्याचा आता गरम मसाला टाकल्यानंतर एक चेंज झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे. आपण वाटणामध्ये काय काय घेतलेलं? वाटणामध्ये आलं, कोथिंबीर, मिरची आणि खोबरं. कांदा आपण अगोदर घेतलेला, त्याच्यामुळे आपण कांदा घेतला नाही. मग आपण कांदा आपण भाजून पण घेतो ना कधी कधी, मग ते कांदा भाजल्यानंतर ते मटणाचं खोबरं भाजून घेतलं. कांदा नव्हता घेतलेला म्हणून तो कांदा फोडणीला. आता आपण खोबरं भाजून घेतलेलं, सुकं खोबरं. अच्छा, मग आपण भाजून घेतलेलं खोबरं, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या आणि त्याचं आपण वाटण बनवलं. आणि आता मस्त गरम मसाल्याने कलर चेंज झालेला आहे. आणि आता एक शेवटची उकळी घेऊया आणि मग नंतर आपला बटाटी शिजलेले आहेत का? बटाटी शिजणं म्हणजे हे जेवण झाल्याचं संकेत आहे. म्हणजे तर ते शिजलेले आहेत. आता थोडा वेळ पण एक उकळी घेऊया आणि मग गॅस घालूया. मस्त असा मटणाचा स्वाद येत आहे. हा स्वाद आपला शेजाऱ्यांच्या घरात जातो आणि असा खिडकी उघडली तर सगळ्यांकडे तो जाणार. आणि मग सगळ्यांना कळतं की आज आपल्या इथे मेजवानी आहे, त्यांच्याकडे कोणतरी पाहुणे आलेत, किंवा आज मस्तपैकी आज त्यांचा बेत आहे.
तर आता मस्त मटण शिजलेलं आहे आपलं आणि त्याच्यावरती आपण एक कोथिंबीर टाकूया. भात मम्मी घालू. नमस्कार मंडळी, जेवण झालेलं आहे, मटण झालेलं आहे. एक मस्त सुंदर अशी मेजवानी छोट्या स्वरूपात तर आमच्यातच आम्ही करतो, पण ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत, मेजवान्या झाल्या पाहिजेत. मेजवान्या मागचं कारण, सणावारांचं कारण आपल्याला मगाशी सांगितलंच होतं. तर ह्या सगळ्या कारणांनी आपण समाज एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपले नातेवाईकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या बांधवांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, त्याच्यामुळे आपला एकजुटीचं प्रमाण वाढेल आणि आपण ह्या जे सण आहेत, जे आपल्या आगरी लोकांनी सणांना खूप महत्त्व दिलेलं आहे, आपल्या संस्कृतीने आपल्या सणांना खूप महत्त्व दिलेलं आहे. समाज कोणत्या वेळेला एकत्र येतो, त्यावेळेला कोणतं जेवण दिलं जातं, त्याचप्रमाणे आपले नातेवाईक कोणत्या वेळेला येतात, कोणतं जेवण दिलं जातं, त्या पद्धतीचं जेवण दिलं जातं, हे आपल्या पुढच्या पिढीला, नवीन पिढीला कळलं पाहिजे. आणि आपल्या स्वतःच्या नातेवाईकांमध्ये आपल्या आताच्या जी पिढी आहे, मुलांची पिढी आहे, त्यांना तुम्ही सांगून ठेवा की आपला काकांचा मुलगा हा आहे, मामाचा मुलगा हा आहे, किंवा आपले नातेवाईक त्यांची ओळख करून द्या. तर आपल्या पुढच्या पिढीला कळेल की आपला समाज कोणता आहे, आपले नातेवाईक कोणते आहेत, आपले बंधुराज कोणते आहेत, आणि त्यांना आपण बोलावणं धाडू शकतो. आणि ते आपल्या नात्यामधले असल्यामुळे आपण हे जेवणाशिवाय, आपण मेजवानीशिवाय आपण एकत्र येऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी केलेल्या आहेत, त्या आपण पुढे नेऊया. आणि आता आपण जेवणाची जी केलेली आहे मेजवानी, त्याच्यावरती आपण ताव मारूया. मित्रांनो, हे डिशमध्ये आता आलेलं आहे मटण आपलं, आणि मटण एकदम मस्त असं शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे, असा खास बनवायचा आहे मस्तपैकी. आणि हा असा खायचा आहे, अतिशय उत्तम झालेला आहे. मित्रांनो, जेवणा मागचा उद्देश तुम्हाला कळला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका. तोपर्यंत आम्ही नेक्स्ट व्हिडिओ घेऊनच येतो आमच्या चॅनलवर. गावचे पाटील, आपले पाटील. धन्यवाद. असं एकत्रित जेवण आम्ही करत आहोत. तर याच्यामध्ये आमचे नातेवाईक असते तर अजून आमच्या गप्पा गोष्टी वाढल्या असत्या, आणि त्या गप्पा गोष्टी करत एकमेकांची सुख दुःख यांची चर्चा करत आम्ही हे जेवण आणि मेजवानी केली असती. तर नेक्स्ट टाईम आपण कधीतरी आपण ज्या वेळेला बोलूच आणि ह्या गोष्टी करूया, आणि त्याच्यामुळे तुम्हालाही कळेल की नातेवाईक एकत्र येऊन जेवतात त्यावेळेला कोणते विषय घडतात आणि एकमेकांची विचारपूस कशी होते. तर जेवून घेऊया. धन्यवाद.